नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सर्वांची फेवरेट डिश, ती म्हणजे पावभाजी. आणि ही पावभाजी जशी हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीची पावभाजी आज आपण घरी बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी लागणार आहे एक मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा, एक छोटी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची, एक मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला टमाटर, एक छोटं बारीक कापून घेतलेलं गाजर, एक मध्यम आकाराचं बारीक कापून घेतलेलं बीट. बीटने पावभाजीला खूप छान कलर येतो. 3 मध्यम आकाराचे बारीक कापून घेतलेले बटाटे, अर्धा वाटी बारीक कापून घेतलेली फुलकोबी. ही फुलकोबी मी अर्धा ग्लास पाण्यात 2 चिमूट हळद आणि 2 चिमूट मीठ टाकून 3 ते 4 मिनिटे उकळून घेतलेली आहे, जेणेकरून फुलकोबीचा वास निघून जाईल आणि सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवताना फुलकोबीचा वास पण लागणार नाही. अर्धा वाटी वाटाणे, अर्धा वाटी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, 2 बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ आणि 2 टेबलस्पून तेल. सर्वप्रथम आपण सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवून घेऊ. त्यासाठी कुकर गरम झाल्यावर त्यामध्ये तेल ॲड करूयात. तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून जिरे आणि पावभाजी मसाला ॲड करून मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये टमाटर, गाजर, बीट, फुलकोबी, बटाटा, वाटाणे आणि मीठ ॲड करून छान मिक्स करून घेऊयात. आता सर्व भाज्या छान मिक्स झालेल्या आहेत. यामध्ये आता 1 ग्लास पाणी ॲड करून मिक्स करूयात आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर 4 शिट्या काढून घेऊयात. आता 4 शिट्या काढून झालेल्या आहेत. कुकर आता पूर्णपणे थंड होऊ देऊयात. आता फोडणीसाठी लागणार आहे 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडरनी भाजीला रंग खूप सुरेख येतो. तुम्ही आपण जी रोज भाजीसाठी लाल मिरची पावडर वापरतो ती वापरली तरीही चालेल. 3 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा कस्तुरी मेथी आणि अर्धा चमचा मीठ, 2 चमचे लिंबाचा रस, 2 टेबलस्पून तेल आणि 3 चमचे बटर. आता कुकर पण पूर्णपणे थंड झालेला आहे. तो ओपन करून घेऊयात. तुम्ही बघू शकता बीटमुळे भाज्यांना रंग खूप सुरेख आलाय आणि भाज्या पण छान शिजल्याय. आता पावभाजी स्मॅशरनी ह्या भाज्या आपण स्मॅश करून घेऊयात. ह्या भाज्या आता आपल्याला थोड्या स्मॅश करायच्यात, जेणेकरून भाजीला फोडणी दिल्यानंतर भाज्या स्मॅश करायला जास्त त्रास होणार नाही. आता भाज्या पण स्मॅश करून झालेल्या आहेत. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये तेल आणि बटर ॲड करूयात. बटरनी पावभाजीला खूप छान फ्लेवर येतो. तेल आणि बटर गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात. इथे आपल्याला कांदा खूप सोनेरी नाही होऊ द्यायचा आहे, फक्त थोड्या तेलात परतवून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये शिमला मिरची, लसूण अद्रकची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या ॲड करून मिक्स करूयात आणि जवळपास 2 मिनिटे हे मिश्रण परतवून घेऊयात, जेणेकरून लसूण अद्रकचा कच्चा वास पण निघून जाईल. आता मिश्रण छान परतवून झालेलं आहे. आता यामध्ये
लाल मिरची पूड, पावभाजी मसाला आणि मीठ ॲड करून मिक्स करून घेऊयात. आधी भाज्या शिजवताना पण मीठ ॲड केलं आहे, त्यामुळे आता फोडणीमध्ये मीठ कमीच घालायचं. मसाले पण आता छान मिक्स झालेले आहेत. यामध्ये आता लिंबाचा रस, कस्तुरी मेथी अशी हातावर चोळून घालायची, म्हणजे तिचा भाजीला छान वास लागतो. कोथिंबीर ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मित्रांनो, तसं तर बाहेर बाजारात पावभाजी तव्यावरच बनवतात, पण अशी आपण घरी बनवताना शक्यतोवर अशी पसरट कढई घ्यायची, जेणेकरून भाजीला सर्व बाजूंनी सारखी फ्लेम लागेल. आणि घरी पण बाजारात जशी चविष्ट पावभाजी बनते तशीच बनेल. आता हे मिश्रण पण छान मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता आपण कुकरला शिजवून घेतलेल्या भाज्या ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात. आणि 2 ते 3 मिनिटे ही भाजी मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकता, भाजीला रंग खूप छान आलाय. आता 2 ते 3 मिनिटांनी ही भाजी मिक्स करूयात आणि पावभाजी स्मॅशरनी भाजी स्मॅश करून घेऊयात. तुम्ही बघू शकता, भाजी छान स्मॅश करून झालेली आहे. आता ही भाजी मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे शिजू देऊयात. आता 3 मिनिटे झालेले आहेत आणि पावभाजीसाठी भाजी बनवून तयार आहे. आता आपण पाव भाजून घेऊयात. त्यासाठी मी हे पावभाजीचे पाव घेतले आहेत. बेकरीमध्ये हे पाव इझिली मिळून जातात. आता यामधील 2 पाव घेऊयात आणि मधून सुरीने अशा पद्धतीने कट करून घेऊयात. आता हे पाव आपण तव्यावर भाजून घेऊयात. त्यासाठी तव्यावर किंवा अशा पसरट कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करूयात. तेलाऐवजी तुम्ही पाव भाजायला बटर पण घेऊ शकता. आता तेल गरम झाल्यावर तेलामध्ये आपण बनवलेल्या भाजीमधील 2 चमचे भाजी आणि थोडी कोथिंबीर ॲड करून मिक्स करून घेऊयात. तुम्ही या भाजीऐवजी तेलामध्ये पावभाजी मसाला सुद्धा ॲड करू शकता. बहुतांश हॉटेलमध्ये पाव भाजताना भाजीचाच वापर करतात, त्याने पावला खूप छान टेस्ट येते. आता ही भाजी आणि कोथिंबीर मिक्स झाल्यावर यामध्ये पाव ॲड करूयात आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी पाव भाजून घेऊयात. आता पाव पण छान भाजून झालेले आहेत. ते आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि भाजी पण गरम करून प्लेटमध्ये ॲड करूयात. आणि या भाजीवर थोडं बटर टाकूयात. तुम्ही बघू शकता, परफेक्ट हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीची चविष्ट पावभाजी घरी सुद्धा बनलेली आहे. सोबतीला छान बारीक कापलेला कांदा, निंबू आणि
पावभाजीवर थोडी कोथिंबीर ॲड करून पावभाजी सर्व करूयात. अशी जर तुम्ही पावभाजी बनवली तर घरातले तुमची नक्कीच तारीफ करतील. तर मग तुम्ही पण ही चविष्ट पावभाजी नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.